6:30 ते 7च्या दरम्यान देवठाण येथे एक लहान बालक कुमारी कविता लहानू गांगर वय वर्ष 3 या मुलीला घराच्या समोरून अंगणातून बिबट्याने उचलून नेऊन बिबट्याने तिच्यावर हल्ला केला आणि त्यात तिचा मृत्यू झाला। गेले दिवाळी तोंडावर असतानाच अशी अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली। आणि गेल्या 3 महिन्यापूर्वी सुद्धा काळे परिवारातील किसनाबाई रामहरी काळे या महिलेवर हल्ला झाला होता। त्या अगोदर चहाबाई मेंगाळ या महिलेवर हल्ला झाला होता। ती घटना नुकतीच कुठेतरी दूर होती, तोच आजही दुसरा हल्ला झाला आणि या हल्ल्यामुळे गावातील सर्वच नागरिक भयभीत झाले। प्रशासनाला या अगोदर वारंवार आम्ही पत्रव्यवहार सुद्धा केलाय, ग्रामपंचायतीत पत्रव्यवहार केलाय, वैयक्तिक मी सुद्धा केलाय, सब डीएफओ असतील, वनरक्षक असतील, त्यांचे वनसंरक्षक असेल, या सगळ्यांना पत्र करून सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही। आणि आज ही अशी दुसरी दुर्दैवी घटना घडली। सदर बिबटे हे नरभक्षक आहेत। या बिबट्यांचा बंदोबस्त जर झाला नाही तर आणखी अनुचित प्रकार घडतील। म्हणून आमची प्रशासनाला विनंती आहे, हे जे बिबटे आहेत यांची नसबंदी झाली पाहिजे, या बिबट्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे। जे नरभक्षक बिबटे आहेत त्यांची उद्याच्या उद्याच तो पकडला गेला पाहिजे। प्रशासनाने जर उद्याच्या उद्या त्याच्यावर कारवाई केली नाही तर भविष्यात आम्ही मोठे जन आंदोलन उभारू। कारण देवठाणमधील सर्वच ग्रामस्थ भयभीत झालेत आणि ग्रामस्थांना आपण आधार तरी किती देणार आहे। आज प्रत्येक जण घाबरून जगतोय, जीव मुठीत धरून जगतोय आणि बिबट्यांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलंय। माझी प्रशासनाला विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, हा बंदोबस्त तातडीनं करावा। आज या ठिकाणी आम्ही फोन केल्यानंतर वन विभागाचे सर्वच अधिकारी त्यांची रेस्क्यू टीम त्या ठिकाणी दाखल झाली। हे जरी दाखल झाली तर भविष्यात याकडे लक्ष दिलं पाहिजे। जर दिलं नाही तर लोकांचा उद्रेक झाला तर जबाबदार प्रशासन राहील।